अस्सलाम वालेकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र। मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या एका नव्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये। आज व्हिडिओ बनवण्याचा असा काही प्रकार होता की मी आज मस्साजोग येथे आलेलो होतो आणि मस्साजोग येथे आल्याच्या नंतर जे काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला जे घर दिलेलं आहे त्याचं काम बघण्यासाठी आलेलो होतो। आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर उत्कृष्ट अशा प्रकारचं ह्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय हे फ्लेक्स लावलेलं आहे इथे। आणि फ्लेक्स लावल्याच्या नंतर इथं खाली शिवसेना जिल्हा प्रमुख अनिलदादा जगताप यांच्या नेतृत्वाखाली, सचिन भैया मुळूक यांच्या नेतृत्वाखाली हे काम सुरू आहे। पण आज खऱ्या अर्थाने आपण टी व्हीवरती पाहिलं आहे आणि अनेक सोशल मीडियाच्या मार्फत आपण ऐकलं आहे सुद्धा की विषय असा आहे की एकनाथजी शिंदे साहेब यांना अनाथांचा नाथ जे म्हटलं जातं हे जे वाक्य आहे हे बोलायला वावगं ठरणार नाही, कारण खरोखर एक अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब आहेत। आणि ह्या ठिकाणी ज्या प्रकारे ह्या घराचं काम जे सुरू केलेलं आहे तर त्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय उत्कृष्ट अशा प्रकारचं हे काम घराचं ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि अंतिम टप्प्यापर्यंत काम पोहोचलेलं आहे। तर तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे ह्या घराचं काम सुरू आहे आणि जे बांधकाम जे करतायत त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। चला चाचा, क्या नाम है आपका? सैयद सादिक। कहाँ वाले आप? बीड़ के रहने वाले। अच्छा, ये जो एकनाथ जी शिंदे साहब ने जो ये घर जो दिए ये देशमुख परिवार के लिए जो घर जो बांध के जो दे रहे उन्होंने, तो इसका कैसा कैसा बांधकाम है? मतलब कितने रूम है? ये 4 रूम है, एक किचन है। हाँ, तो एक हॉल है, एक बेडरूम है। हाँ, एक किचन है और ये यहाँ संडास बाथरूम है। आप खड़ रहे हैं यहाँ पे, टॉयलेट और बाथरूम। तो ये टॉयलेट बाथरूम है यहाँ पे? ये सेम काफी ऊपर है। अच्छा, तो हॉल कहाँ पे आ रहा? हॉल ये यहाँ पे है। हॉल वो सामने हॉल है और ये उनका बेडरूम है। अच्छा, और ये साइड में? ये साइड में किचन है। तर ह्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे किचन आहे आणि हा एरिया जो आपण जो बघितला आहे तो पूर्ण ह्याचं स्ट्रक्चर उभा केलेला आहे। ही बेडरूम आहे आणि ह्या ठिकाणी हे हॉल आहे आणि हे वरती जायला स्टेअर्स काढलेले आहेत। जसं खाली ज्या प्रकारे त्यांनी जे काम केलेलं आहे सेम वरच्या मजल्यावर देखील असंच असणार आहे। आणि वरचे तुम्ही बांधकाम बघू शकता, ह्या ठिकाणी स्लॅबचं काम सुरू आहे आणि ते पूर्णपणे आता बांधकाम जे आहे तो चाचा कितने दिन में बांधकाम फाइनल करने का आपको ऐसा कोई टारगेट रहेगा आपका? 3 महीने में बांध कर टारगेट करने का है। मेरे को 1 महीना बाकी है अभी। अच्छा, 3 महीने का टारगेट है मेरा खत्म करके देने का। तो 1 महीने के अंदर रहने के जैसा पूरा हो जाएगा? 1 महीने में रहने के जैसा हो जाएगा। अच्छा, तर ह्या ठिकाणी जे गुत्तेदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे 3 महिन्याचा कालावधी ते त्यांनी घेतलेला होता बांधकामासाठी आणि ह्या ठिकाणी 3 महिन्यामध्ये त्यांना पूर्ण हे बांधकाम कंप्लीट करायचं होतं आणि आता राहिला 1 महीना, हा ना? 1 महीने में पूरा रहने के जैसा हो जाएगा पूरा कंप्लीट। तो बोरिंग भी लिए ना इधर? हाँ, ये बोरिंग है। तर ह्या ठिकाणी तुम्ही मित्रांनो बघू शकताय शिंदे साहेबांनी अशा प्रकारचे घर दिलेलं आहे की ह्या ठिकाणी सगळ्यात प्रथम हे बोर घेण्यात आलं होतं आणि बोर घेतल्याच्या नंतर ह्याला भरपूर असं पाणी लागलं ऐन उन्हाळ्यामध्ये आणि कुठलीही गैरसोय ह्या घरामध्ये होऊ नये याची दक्षता वेळोवेळी घेण्यात येत आहे आणि ह्या ठिकाणी हे बोर सुद्धा घेतलेलं आहे आणि घराचं जे काम आहे आणि हा पोर्च एरिया आहे, मुळात हा पोर्च एरिया आहे जो म्हणजे कपडे वगैरे धुण्यासाठी हे पूर्ण एरिया असा ठेवण्यात आलेला आहे हा। आणि विशेषतः सांगायचं जर झालं मित्रांनो तर विषय असा आहे की आज ज्या प्रकारे हे कुटुंब ज्या वेदनातून ज्या संकटातून आज सामोरं जातं, मी प्रत्येक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता, कारण मी त्यांच्या आईची एक मुलाखत टाकली होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आईने सांगितलं होतं की ऐन पावसाळ्यामध्ये आमचं घर गळत होतं आणि आज त्यांच्या डोक्यावरती एक पक्क असं छत्र अनाथांचे नाथ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत हे उभा करण्यात येत आहे आणि वेळोवेळी साहेबांची जी टीम आहे ती टीम इथे येऊन पाहणी करत असते। मग ते शिवसेना जिल्हा प्रमुख असतील,
बाजीरावजी चव्हाण साहेब असतील किंवा त्यांची टीम असेल, अशा प्रकारचे लोक इथे येऊन ह्या ठिकाणी पाहणी करतात. कामामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नसू नये ह्यासाठी पुरेपूर लक्ष वैयक्तिक साहेबांचं देखील ह्या कामावरती आहे. आणि 1 महिन्यामध्ये त्यांना राहण्यासारखं ह्या ठिकाणी हे घर तयार होईल. आणि आपण जे बॅनर जे पाहिलेले आहे, मी दाखवलेले आहेत, अशा प्रकारचे कटआउट आता सध्या मस्साजोगमध्ये झळकत आहेत. आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पूर्ण घराचं जे काम आहे, उत्कृष्ट अशा प्रकारचं काम झालेलं आहे. कुठलीही कमतरता ह्या घराच्या कामामध्ये म्हणजे कुठेही कॉम्प्रोमाइज साहेबांनी केलेलं नाही आहे. आणि आता हे खालचं जे आहे फर्स्ट फ्लोअरचं, तर फर्स्ट फ्लोअरचं काम हे याचं स्लॅब पडून झालेलं आहे आणि वरचा स्लॅब आता पडणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण जसं पाहिलेलं आहे की ह्या ठिकाणी समोर गाडी पार्किंगची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. समोर मी जे बोर्ड दाखवतो त्या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी सुद्धा जागा केलेली आहे. आणि अशा पूर्ण सोयीने भरपूर असलेलं असं घर देशमुख परिवारासाठी त्यांनी उभा केलेलं आहे एकनाथजी शिंदे साहेबांनी. आणि मी त्यांच्यामार्फतच म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या मार्फत मी साहेबांचे आभार मानतो, कारण खरोखर आज त्यांना एक छत्र त्यांच्या डोक्यावरती असायला पाहिजे होतं आणि ते छत्र आज आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ते दिलेलं आहे. आपण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवायचं आपल्याला राहिलो आणि बोलायचं सुद्धा राहून गेलो. विषय असा होता मित्रांनो की पहलगाम जो हल्ला जो झाला त्याच्यामध्ये पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या मुस्लिम बांधवांनी तिथे येणाऱ्या पर्यटकांची ज्यांचे जीव वाचवले त्यांच्यासाठी देखील एकनाथजी शिंदे साहेब यांनी 5 लाख रुपयांची मदत काश्मीरमध्ये त्यांनी केलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा जातीभेद ह्या व्यक्तीकडे नाही आहे, साहेबांकडे. आणि प्रत्येक वेळी मी साहेबांचं कौतुक माझ्या व्हिडिओमध्ये का करत असतो, कारण मी जेव्हापासून साहेबांचं चरित्र बघितलेलं आहे, म्हणजे चरित्र म्हणण्यापेक्षा की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं एकनाथजी शिंदे साहेब हे नाव सगळ्याला माहीत झालं मुख्यमंत्री झाल्यापासून. आज लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांच्या काही योजना आहेत आणि बऱ्याच अशा योजना ज्या राबवल्या ज्यांच्यामुळे साहेब आपल्याला माहीत झाले. साहेब आपल्याला मुख्यमंत्री असताना आपल्याला माहीत नव्हते, पण मी बिग फॅन कशामुळे आहे, मुळात धर्मवीर सिनेमा जो पाहिला आणि धर्मवीर सिनेमामध्ये जी त्यांची रिॲलिटी जी दाखवलेली आहे साहेबांची, जे साहेबांनी दिघे साहेबांचे जे विचार आचार घेऊन जे साहेब जे चाललात आणि जे काम त्यांचं जे सुरू आहे, असा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही ह्या महाराष्ट्रासाठी. कारण मी तर म्हणतोय की आई तुळजाभवानी चरणी एकच प्रार्थना आहे, लवकरात लवकर पुन्हा एकदा महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेब हे मुख्यमंत्री झालेले बघायचे आहेत आणि त्यांच्या मार्फत अनेक असे कामं आपल्याला बघायचे आहेत जे आजपर्यंत तुम्ही बघू शकता. आज 1,500 रुपये एका मातामाऊलीच्या अकाउंटवर येतात. आज साधारणपणे कोणाच्या तरी घरची चूल त्या 1,500 रुपयाच्या मार्फत आज चालत आहे. 1,500 रुपये म्हणजे ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबातल्या महिलांसाठी ती रक्कम खूप मोठी झाली मित्रांनो. आज कुणाच्या तरी घराचं 1 महिन्याचं राशन त्या 1,500 रुपयामध्ये येत आहे. मला सांगायचं एवढंच आहे की मी सांगतोय कशामुळे की कारण त्या लाभार्थीमध्ये माझी सुद्धा बायको आहे आणि ह्याच ठिकाणी कामाची मी पाहणी करण्यासाठी आलेलो होतो. आणि बरेच दिवस झालं की देशमुख कुटुंबांचा एकही व्हिडिओ मी टाकलेला नाही, कारण माझ्याही घराचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे माझी धावपळ इकडे तिकडे सुरू असताना त्याच्यामुळे मी यूट्यूबचे काही जास्त व्हिडिओ टाकले नाही. आज केजला जात असताना पाऊस सुरू होता, तरी तुमच्यासाठी खास आज ह्या ठिकाणी म्हटलं आज बांधकाम कुठपर्यंत आलेलं आहे त्या बांधकाम बघण्यासाठी आणि खास करून म्हटलं आपल्या यूट्यूब फॅमिलीला हे बांधकाम कुठपर्यंत आलं हे दाखवावं. आणि आज हे बांधकाम माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय, अशा प्रकारचं काम झालेलं आहे. आणि तमाम महाराष्ट्राच्या वतीने आज मी अनाथांचे नाथ एकनाथजी शिंदे साहेब यांचं, त्यांच्या संपूर्ण टीमचं जे जिल्हा प्रमुख आहेत अनिलदादाजी जगताप साहेब, सचिन भैया मुळूक साहेब, बाजीरावजी चव्हाण साहेब, त्या सर्वांचे खूप खूप महाराष्ट्राच्या वतीने मी आभार मानतो. आणि ह्या ठिकाणी जाता एकच सांगतोय की जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.
गिरो ना नीचे यार।